मॉनिटरिंग कमिटी आमच्यासाठी आता तुम्हाला सांगतो ब्रिटिश आहे, हे मी ठणकावून सांगतो. आणि भले माझ्यावरती काय केस झाली ना तरी चालेल, कारण आमचे अधिकार तिथे बसून घेणार ते जे दोन व्यक्ती आहेत त्या मॉनिटरिंग कमिटीमध्ये, ते तुम्हाला जेरी सांगतायत. तर आमचं काय सर्वसामान्य लोकांचं कोर्टापर्यंत जाण्याची आमची ताकद राहिलेली नाहीये. गावांनी सर्वांनी पैसा जमा करून दिला त्यावेळेला सर सुनील शिंदे सरांनी तिथपर्यंत गेले ते, आणि तो लढा दिला. आज 15 वर्षानंतर परत तोच प्रश्न उद्भवत असेल तर आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? शासन का नाही मॉनिटरिंग कमिटी काढूनच टाका ना तुम्ही. का नाही गाव एक होत ह्या गोष्टीसाठी? प्रत्येक जण आपापला फक्त असं करू नका. मॉनिटरिंग कमिटी जशी महाबळेश्वरमधून काढली ना तशी इथून पण गेली घेतली ना, स्कूटी केली ना, यांनीच यावं इथं. आता आत्ताच्या घडीला आम्ही अन्नत्याग केलेला आहे. उद्यापासून जे काही पाणी असतं ना ते पण पिणार नाही. माथेरानमध्ये सध्या संघर्ष तीव्र झालाय. हात रिक्षा चालकांनी आपल्या हक्कासाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय. काल सोमवार 23 मार्च पासून श्रीराम चौक येथे ई रिक्षा संघटनेच्या वतीनं हे उपोषण करण्यात येते. या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे सर्व हात रिक्षा चालकांना पर्यावरणपूरक ई रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. सर्वोच्च न्यायालयानं ऑगस्ट 2025 रोजी स्पष्ट आदेश देत ई रिक्षा बंद करून ई रिक्षा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र आजपर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाहीये. आतापर्यंत फक्त 20 चालकांनाच ई रिक्षा मिळाल्यात, तर उर्वरित 74 चालक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ई रिक्षा चालकांनी आता थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. आंदोलकांचा इशारा स्पष्ट आहे, आज आम्ही जेवण सोडले, उद्या पाणीही सोडू. दरम्यान काल मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी घटनास्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असल्या तरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः माथेरानमध्ये येऊन चर्चा करावी अशी आंदोलकांची स्पष्ट मागणी आहे. सुप्रीम कोर्टाचे दिनांक 6 ऑगस्ट 2025च्या आदेशानुसार सर्व हात रिक्षा चालकांचं ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करावं. ई रिक्षा वाटपात पारदर्शकता असणे आणि श्रमिक रिक्षा संघटनेला विश्वासात घेणे. संनियंत्रण समितीनं ई रिक्षासाठी विशेष सभा लावून सर्व हात रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे की जिल्हाधिकारी खरोखर माथेरानला येणार का, आणि जर आले तर या आंदोलनाला तोडगा निघणार का? माथेरानमधील या संघर्षाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. पुढील निर्णय काय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.